पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची निवड झाल्यानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पक्ष कार्यालयात या आनंदोत्सवाचे आयोजन केले। यावेळी पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रुपाली पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे शहर आणि परिसरातील सर्व पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयात येऊन मानकर यांना शुभेच्छा देत होते। या शुभेच्छांचा स्वीकार करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी उपस्थितांना जिलेबी भरून अजित पवार पालकमंत्री झाल्याचा आनंद सर्वांमध्ये वाटून द्विगुणित केला। ढोल ताशाच्या अस्सल मराठी ठेक्यावर महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत आपल्या उत्साहाला वाट करून दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पालकमंत्री अजित पवार आणि शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला। मानकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आनंदोत्सवाला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण वातावरणात चैतन्याची फवारणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त करताना दीपक मानकर म्हणाले, दुसरं मगाशी प्रदीप दादांनी सांगितलं की आतापर्यंत 6-7 वेळा हा जल्लोष या ठिकाणी आपण करतोय आणि दादा पालकमंत्री झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने जर आपण विचार केला तर निश्चितपणानं खूप चांगलं वातावरण या पुणे जिल्ह्यामध्ये दादांच्या या नियुक्तीमुळे राहणार आहे। बीडची जबाबदारी देखील दादांना एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्याची प्रशासनामध्ये ज्याचा होल्ड आहे
चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं करतात आणि सर्वसामान्य पुणेकरांना न्याय देण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने करतील. दादांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मध्यंतरी महिन्याभराच्या कालावधी पालकमंत्री कोणी सातत्यानं जी चर्चा होती त्याला आता पूर्णविराम लागलेला आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे दादाच पालकमंत्री असणार हे सगळ्यांना माहिती होतं. परंतु पुण्याच्या वाहतुकीची समस्या हा विषय खूप पुणे शहरामध्ये मोठा आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये चालणार असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. सर्वसामान्य माणसाचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे, तर ते योग्य रीतीने योग्य वाटेवरती आणण्याचा प्रयत्न दादांनी पहिलं काम दादांनी हेच हातामध्ये घेतलं पाहिजे. जरी आपण मेट्रो देतोय, वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न दादा करताय, परंतु आपल्या कार्यकर्त्यांची देखील मागणी माझी दादाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती राहील की माझ्या या कार्यकर्त्यांना शासकीय कमिट्यांमध्ये संधी तुम्ही दिली पाहिजे, महामंडळामध्ये संधी दिली पाहिजे. कारण की छोटी छोटी पदं देखील 10-15 वर्षामध्ये वाटली गेलेली नाहीत. स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट देखील दिल्या गेलेलं नाही. कार्यकर्त्याला काय लागते, शेवटी कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम दादांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये दादा तर करताच आहे, परंतु ही संधी ज्यावेळी कार्यकर्त्याला मिळते तर त्याला देखील स्वाभिमानामध्ये समाजामध्ये जगण्याची एक संधी प्राप्त होती. त्यामुळे हा कार्यकर्ता कोणी व्हावा, ही कार्यकर्ते कोणी, हिला कुठलं पद आहे, याला खूप आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि आता जे शिबिर आपलं झालं शिर्डीला, साईबाबांनी जसं सांगितले की तुम मेरी ओर देखो मैं तुम्हारी ओर देखूंगा, तसं दादांनी सांगितलेलं आहे की आता मी तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुमच्याकडे बघेन. तुम्ही माझ्याकडे बघा म्हणजे दादांची ताकद तुम्ही वाढवा, म्हणजे दादा तुमच्याकडे बघतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विषय आपण निश्चितपणे करायला पाहिजे आणि एक चांगलं काम आपल्याला जीवनामध्ये करण्याची संधी मिळालेली आहे. तुमच्यापैकी अनेक जण नगरसेवक देखील भविष्यामध्ये होतील. आता महायुतीमध्ये लढायचं, सेपरेट लढायचं हे दादा निर्णय घेतील, परंतु आपली तयारी ही सेपरेट लढण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची असली पाहिजे. कारण की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्या जो क्षमता आहे, लढण्याची ताकद आहे, तर त्याला देखील या ठिकाणी कुठेही त्याच्यावरती अन्याय होता कामा नये हा विचारानं आपण एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता जास्त काय या ठिकाणी लेक्चर देत बसणार नाही, परंतु सभासद नोंदणी आपली जी चालू होईल ती अतिशय प्रामाणिकपणे रस्त्यावरती उभं राहून टेबल लावून ही सभासद नोंदणी करा. घरामध्ये याद्या घेऊन सभासद नोंदणी करू नका. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.